होतं, की फोन येतो, की "डॉक्टर आत्ता खूप डोकं दुखतंय आणि खूप हीट उष्णता पण इकडे आहे आणि जवळपास कुठलंही मेडिकल नाहीये, की तुम्ही सांगाल ते औषध मी घेऊन येऊ शकतो." मग अशा वेळेला काय सांगणार पेशंटला? तर त्याचे काही सुंदर उपाय आहेत, की ज्याच्यामध्ये शीतली आणि शीतकारी हे 2 प्राणायाम तिथे आम्ही करायला सांगतो. बऱ्याच वेळेला स्ट्रेस, टेन्शन, अँक्झायटी असते किंवा त्याच्यामध्ये आपण कॅमेराचं किंवा फोकसिंग खूप जास्ती असतं. काही लोकं उष्णतेच्या म्हणजे जिथे हे बॅरल्स वगैरे असतात त्या ठिकाणी काम करत असतात, शॉप फ्लोअरवरती असतात. अशा वेळेला ही लक्षणं बऱ्याचदा दिसतात. मग अशा वेळेला शीतली आणि शीतकरी हे 2 प्राणायाम उपयुक्त राहतात. शीतली नावाप्रमाणेच शरीरामध्ये थंडावा आणतं आणि मनालाही कॉन्सन्ट्रेट करतं, शांत करतं. तर त्या दृष्टीने म्हणून हा शीतली प्राणायाम केला जातो. त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारे जिभेची पन्हळ केली जाते. तिथून श्वास आत घेतला जातो सावकाश, श्वास आत ठेवला जातो आणि सावकाश नाकाने श्वास बाहेर सोडला जातो. ह्याला शीतली असं म्हणतात. आणि दुसरं जे आहे प्राणायाम त्याच्यामध्ये शीतकारी. त्याच्यामध्ये दातांच्या फटीमधून म्हणजे असं करून दातांच्या फटीतून तो श्वास घेतला जातो. तो श्वास घेताना असा आवाज येतो सित म्हणून त्याला सितकारी असं म्हटलं जातं. तर त्यामुळं सुद्धा आपल्या शरीरामधले विशिष्ट जी उष्णता वाढून किंवा डोकं दुखणं ह्या गोष्टी आहेत ना, त्या कमी करायला मदत होत असते. सो हे दोन्ही प्राणायाम आहेत ना, तर ते आपल्याला जेव्हा जाणवतं किंवा काही विशिष्ट मायग्रेनच्या पेशंटला ऑरा ज्याला म्हणतो, की सुरुवात होणार आहे आता असं जाणवत असतं आतून. त्यावेळेला जर हे शीतली शीतकारी प्राणायाम केले गेले ना, तर मायग्रेनच्या ॲक्चुअल जे हेडेक असतं त्याच्यामध्ये बऱ्याचदा पेशंट लँड अप होत पण नाहीत. तर हे शीतली आणि शीतकारी प्राणायाम आपल्या जीवनशैलीमध्ये आपण